या टीमने या बक्षीस फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि 2 गाव एक टीम यामध्ये सुद्धा ते बक्षीस फेरीमध्ये पात्र झालेले आहेत. खरंच अभिनंदन आणि कौतुक असेल त्यांचं. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी दोन्ही माध्यमामध्ये सामना 4 षटकांचा राहील. पहिल्या राऊंडचा सामना आहे. टाइम लावावा लागेल. 18 मिनिटात 4 ओव्हर या ठिकाणी संपवायचे आहेत. विकास आणि अक्षय एक लेफ्ट हँड फलंदाज घातक फलंदाज म्हणून ज्याची प्रचिती या ठिकाणी केली जाते. बॉलरचं नाव साहिल. ऑन द मार्क. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू या ठिकाणी अक्षयसाठी. या ठिकाणी अक्षयच्या बॅट मधून निघालेला हा फटका. चेंडू जातो या ठिकाणी 1 पाऊंड सीमा रेषा पार. या येतात 4 धावा. चांगली फटकेबाजी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतो अक्षयच्या बॅट मधून आणि गोलंदाजाला या ठिकाणी विचार करण्यास प्रवृत्त केलं जातंय. नक्कीच पॉवर प्लेचं षटक म्हटलं की या ठिकाणी हाणेमारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. पंच अमोल माने आणि रियाज सर गावावरून हे पंच या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी या आयोजकांचा सुद्धा मी आभार मानेन की त्यांनी या रणवीर स्पोर्ट्स पॅनेलला या ठिकाणी संधी दिली आणि या संधीचं सोनं करत असताना हे पंच पॅनेल. पुढचा चेंडू साहिलचा. परत एकदा स्ट्राइक वरती अक्षय. 32 राहतील एक स्टार फलंदाज 360 प्लेयर. परत एकदा समोरच्या दिशेने समोरून मारलेला डाऊन टी ग्राउंड. हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. या येत आहेत 6 धावा. अतिशय उत्कृष्ट आणि देखणा फटका या ठिकाणी अक्षयच्या बॅट मधून. जसं काय तो पॅव्हलियन मधूनच या ठिकाणी सेट होऊन मैदानावरती उतरला आणि आल्याबरोबरच लगातार 2 चेंडूवरतील 2 मोठे फटके घेण्यात या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे. नक्कीच साहिल सुद्धा या ठिकाणी कमबॅक करण्यास सज्ज असेल. 2 चेंडू पहिले जरी खराब गेले असतील तरी कमबॅक करण्याची संधी त्याला पुढील चेंडूमध्ये नक्कीच असेल. पॉवर प्ले षटक नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळावे लागेल साहिल याला. पुढचा चेंडू साहिलचा. स्ट्राइक वरती अक्षय. परत एकदा समोरच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू जातो सीमा रेषा पार. या येतात 6 धावा. अतिशय देखणं आणि उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅट मधून आणि या ठिकाणी अक्षयसाठी 300 रुपयांचं पारितोषिक बारक्या दादा यांच्याकडून. नक्कीच चांगली फटकेबाजी अक्षयकडून पाहायला मिळते. या काळामाडी टीमचा एक कणा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच अक्षय. या टीम मधील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याच्यावर संघाची धुरा असते तोच अक्षय आज आपल्या संघासाठी या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू पासून तो या ठिकाणी आक्रमक पवित्रा धारण करतोय. चांगली फलंदाजी. आता मात्र प्रेशर असेल ते साहिल वरती. 3 चेंडू आणि 16 धावा या ठिकाणी मोजलेले आहेत ते साहिल याने. नक्कीच कर्णधार चिंतेत असेल साहिलच्या या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने टाकलेला ऑफसाइड या बाहेर टाकलेला चेंडू. या ठिकाणी झेल घेण्याची संधी होती परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल पडलेला. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते. दुसरं पारितोषिक या ठिकाणी दिलेले शैलेश माने यांचे बंधू या ठिकाणी मंचावरती आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी निलेश माने यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी या टीम कडून. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी या टीम कडून. धन्यवाद. आपण आलात आणि या स्पर्धेला एक शोभा दिली त्याबद्दल मी आपला मनापूर्वक आभारी आहे. पुढचा चेंडू साहिलचा. स्ट्राइक होते तो विकास. एक बाहुबली प्लेयर. जो प्लेयर फक्त चौकार आणि षटकारांची भाषा करतो असा हा प्लेयर. तुफान अशी ताकद. पुढचा चेंडू
अक्षयचा समोरच्या दिशेने मारलेला फटका, विकासच्या बॅट मधून निघालेला हा फटका जातोय सीमा रेषा पार. मी आत्ताच म्हटलं होतं एक बाहुबली जो आपल्या अंगातील बळावर षटकार मारण्यात, उंच उंच षटकार मारण्यात पटाईत आहे, तोच विकास कामवाडी संघाचा एक बाहुबली आपल्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी घणाघाती प्रहार करताना. आणि विकासला 100, अक्षयला 300 अशा पद्धतीने या ठिकाणी कामवाडीचे बारक्या दादा यांच्याकडून प्राइज घोषित झालेला आहे. पुढचा चेंडू विकासासाठी परत एकदा उंच साठवलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय, झेल होते का बघूया. आणि या ठिकाणी परत एकदा 1 बाउंस सीमा रेषा पार. या येत आहेत 4 धावा. चांगली फलंदाजी या ठिकाणी काळमाडी टीम कडून पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. आणि अक्षयवर साहिल वरती या ठिकाणी हल्ला केला जातोय. विकासला 200 आणि अक्षयला 500 या ठिकाणी प्राइज घोषित झालेला आहे. प्राइज या ठिकाणी जमा करायचं आहे, प्राइज या ठिकाणी जमा करायचं आहे. डायरेक्ट त्यांच्या नंबरला मारायचं आहे. चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाकडून. पहिल्या षटका अखेर धाव संख्या होती ती 27. खरोखरच अतिशय महागडं षटक या ठिकाणी हाताळलं गेलं ते साहिलच्या माध्यमातून. आणि ज्या गोलंदाजावर हल्ला केला गेला ते दोन्ही फलंदाज ओपनिंग पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करताना खरोखरच चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. कौतुकास्पद कामगिरी, चांगली फलंदाजी करते. आपल्या गावाचं नाव लौकिक या ठिकाणी वाढवण्यासाठी या दोन्ही फलंदाजांची महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी राहील. पुढचा चेंडू गोलंदाज दीपक परत एकदा लेग साईडला अतिशय उत्तुंग असा उंच मारलेला हा फटका, अक्षयच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. अतिशय देखणं या ठिकाणी फलंदाजीचं दर्शन या ठिकाणी दाखवताना अक्षय. खरोखरच या सामन्यामध्ये गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडलेले हे दोन्ही फलंदाज. दीपक परत एकदा लेग साइड धावून टाकलेला चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, अवांतर धावेत प्रेशराइज गोलंदाज दीपक. चांगली फलंदाजी या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन श्री वाकेश्वर चषक 2026 श्री स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी आयोजित अतिशय देखणं नियोजन, अतिशय देखणं मैदान आणि या देखण्या मैदानावरतीच ही देखणी फलंदाजी कौतुकास्पद ठरेल. परत एकदा फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने टोललेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि एका धावेवरतीच या ठिकाणी समाधान मानावं लागतंय ते अक्षय याला. खरोखरच चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जय शिवराज स्पोर्ट्स टीमचे कर्णधार संतोष सुतार भाऊ यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. हा सन्मान सागर थोरात भाऊ यांच्या हस्ते होईल, त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला सामन्याकडे वळूया. पुढचा चेंडू दीपक यांचा स्ट्राइक वरती, आता मात्र विकास या ठिकाणी उंचा साठवा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, या ठिकाणी झेल घेतला जातोय. पहिला धक्का या ठिकाणी काळामोडी स्पोर्ट्स या टीमला बसतोय तो विकासच्या रूपामध्ये. आणि आता कुठेतरी सुटकेचा निश्वास या ठिकाणी या गोलंदाजाने टाकला असेल. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये धाव संख्या झाली ती 35. खरोखरच चांगली फलंदाजी आता विकासची जागा घेण्यासाठी मैदानात उतरतोय तो रघु. प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक पुकारलं जात आहे. रघुसाठी षटकार मारला की लगेच गुगल पे तुमच्या अकाउंटला केलं जाईल. आनंदा शेटके कर्णधार यांचा देखील या ठिकाणी सन्मान मान्य सागर थोरात भाऊ यांच्या हस्ते केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी कमबॅक करण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज दीपक.
परत एकदा शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी एक साइड जाऊन मारलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी साहिल कडून आणि एका धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर करण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. कुठेतरी आत्मविश्वास ढासळलेला दिसतोय परंतु विनोद या गोलंदाजाने दीपक या गोलंदाज कमबॅक केला आणि हा क्लीन बोल्ड फुल टॉस चेंडू या ठिकाणी मिस होतोय रघु आणि आपली विकेट देतोय तो निगडी या टीमला. आणि मी म्हणेन या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक या ठिकाणी करण्यात यशस्वी होते ते निगडी टीम. रघुच्या रूपात दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. स्वतः कर्णधार सुरेश सावंत एक ऑलराऊंडर खेळाडू. जिद्दी मराठा या स्पोर्ट्ससाठी आपलं खूप योगदान राहिलं तोच हा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये. दीपक स्ट्राइक वरती. सुरेश दीपक गोलंदाजीसाठी सज्ज. चांगलं कमबॅक या ठिकाणी दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुढचा चेंडू सुरेशसाठी परत एकदा फुल टॉस चेंडू या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज लागून चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवतो. एका धावेचं या ठिकाणी दुसऱ्या धावेत रूपांतर केलं जाते आणि 2 धावेवरती समाधान मानतोय तो सुरेश. आता मात्र दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पंचांचा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीचा इशारा. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती काळामाडी टीमची 39 2 बाद 39. चला स्पीडअप घ्यायचा आहे वेळ घालवू नका सामने भरपूर आहेत. निगडी टीमचा कर्णधार विशाल. नक्कीच विशालला कुठेतरी या ठिकाणी या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर त्याला एसटी चित मागून सगळी सूत्रे हलवावी लागतील आणि आपल्याला आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून या सामन्यामध्ये त्याला कमबॅक करावं लागेल. परंतु ह्या धावसंख्या बॉलर सुनील गोलंदाज सुनील पहिला वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राइक वरती मात्र कोण आहे अक्षय जो आतापर्यंत ताबडतोब फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी अपसाईडच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावेत भर या ठिकाणी. नियम क्रमांक 22 मोडताना हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक या ठिकाणी केलं दीपकच्या माध्यमातून. सुनीललाही त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू या ठिकाणी डाऊन दी ग्राउंड चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार. या येतात 4 धावा आणि आता मला असं वाटतंय की कुठेतरी अक्षयला रोखण्यात ही गोलंदाज कुठेतरी अपयशी होत आहेत. अक्षय तुफानी फटकेबाजी करण्यात या ठिकाणी पटायत आहे आणि त्या पद्धतीने त्याची फलंदाजी या ठिकाणी चालू आहे. वैयक्तिक 28 धावसंख्येवर हा खेळतोय. खरोखरच चांगली फलंदाजी या ठिकाणी त्यामध्ये 3 षटकार या ठिकाणी मारण्यात यशस्वी झालाय तो अक्षय. काळामाडी संघाचा हा कणा आहे. परत एकदा अक्षय तयार. सुनील वरती आता दबाव असेल. पुढचा चेंडू सुनीलचा परत एकदा फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने भिरकावून दिला. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार. या येतात 4 धावा. चांगली फलंदाजी या ठिकाणी अक्षय कडून. ही खासियत आहे अक्षयची काळामाडी टीमची. परत एकदा अक्षय हा पनुमरे पोस्टचाच प्लेअर आहे. काळामाडीचा जरी असला तरी त्याच्या आधी पनुमरे नाव जोडलं गेलं जातं. डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाताना चेंडू. या सर्व ट्रॉफी ज्या देखण्या ट्रॉफी या मंचावरती दिसत आहेत त्या ट्रॉफीचं सौजन्य व मार्गदर्शन नेहमी राहिलं ते माननीय श्री सचिन आनंदराव मस्के पाटील मुंबई पोलीस यांचं या ठिकाणी आभार मानता येईल. पुढचा चेंडू या ठिकाणी समोरच्या चेंडूला झेल होतं का बघूया. झेल सुटलेला आहे. एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं जातंय. गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय निगडी या टीम कडून. नक्कीच चिंतेत असेल कर्णधार विशाल.
विशालला काही समजत नाही. नक्कीच आता गोलंदाजांना समजावू की फिल्डरांना समजावू. दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी गचाळ असं कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे पुढचा चेंडू या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने उंच असा मारलेला आहे. चेंडू या ठिकाणी जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अक्षय याला चांगली गोलंदाजी सुनील कडून पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत चांगले टाकले होते. धाव संख्या मात्र 50च्या पुढे गेलेली आहे. धाव संख्या पोहोचली ती 52. अक्षयच्या बॅट मधून चांगल्या धावा या ठिकाणी जमवल्या गेल्या. पुढचा चेंडू सुनील चाल शॉट ऑफ द चेंडू या ठिकाणी मारायला चेंडू जातो 1 बाउंस सीमा रेषा पार. चांगला फटका या ठिकाणी अक्षयच्या बॅट मधून. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 3 षटकानंतर धाव संख्या होते ती 56. अब तक 56. अजून एक षटक बाकी आहे. आता मात्र स्ट्राईक हवी असेल ती अक्षय याला पुढच्या चेंडूवरती, आणि सुरेशची जबाबदारी असेल ती स्ट्राईक देणं की उंच फटका मारणं. आता बघूया सुरेश कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आणि इनफॉर्म बल्लेबाज अक्षय याला कशा पद्धतीने साथ देतोय. अक्षयला 10 धावेंची गरज असेल. पहिलं षटक अर्धशतक या स्पर्धेमध्ये मारायची संधी असेल, आणि ही संधी मात्र सुरेशच्या माध्यमातून मिळते का ती पाहूया. का सुरेश सुद्धा फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. मला वाटतं आधी संघाचा विचार केला पाहिजे, नंतर अर्धशतकाचा विचार करावा लागेल. आणि फिरकीचा जादूगार एक युवा गोलंदाज निलेश साळुंखे, विशाल साळुंखे यांच्या छत्राखाली तयार झालेला गोलंदाज. फिरकी गोलंदाज या ठिकाणी चेंडू मिस करतोय. सुरेशला काही समजलं नाही. फिरकी गोलंदाजी या ठिकाणी करताना निलेश अप्रतिम गोलंदाजी. एक युवा गोलंदाज आहे. तालुक्यात नाव नक्कीच या गोलंदाजाचं होईल. आताशी कुठे सुरुवात आहे. स्ट्राईक वरती मात्र एक मातंबर फलंदाज. परत एकदा फुलटा चेंडू या ठिकाणी डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाताना चेंडू एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय सुरेशाला. पंचांचा 9 बॉलचा इशारा आणि फ्री हिट सुद्धा घोषित केली जाते पंचांच्या माध्यमातून. डिक्लेअर धाव आहे. पंच नो प्लस डिक्लेअर. ओके, स्ट्राईक रोटेट नाहीये. सुरेशला स्ट्राईक रोटेट करायचा असेल तर समोर बॉल मारावा लागेल, ना की तो पाठीमागे. पाठीमागे मारला तर स्ट्राईक तुझ्याकडेच राहील. परत एकदा फिरकीचा जादूगर निलेश. खुर्चा चेंडू निलेशचा. परत एकदा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टोललेला आहे चेंडू. या ठिकाणी जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. या ठिकाणी चेंडू सोडला गेला, कारण स्ट्राईक वरती त्यांना अक्षयला आणायचं नव्हतं आणि हा चेंडू सोडून दिला. विकेट किपरची चतुराई बघा, चांगली चतुराई म्हणता येईल. या ठिकाणी चेंडू सोडून दिला आणि एका धावेसाठी या ठिकाणी गेला. परत एकदा स्ट्राईक वरती मात्र सुरेशच राहील. अजून देखील 2 चेंडू या ठिकाणी झालेत. सुरेशला काही स्ट्राईक देता आलेली नाही. पुढचा चेंडू फिरकीचा जादूगार. परत एकदा या ठिकाणी चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू. सुरेशला काही समजलेलं नाही. नक्कीच प्रेशराइज असेल सुरेश. एक तर धाव संख्येला या ठिकाणी गती मिळाली नाही, दुसरी गोष्ट अक्षयला स्ट्राईक मिळाला नाही. या दोन्हीचं भांड. परत एकदा या ठिकाणी जेल सुटलेला आहे. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक मिळतोय तो अक्षय याला. आणि आता 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल अर्धशतकासाठी अक्षय याला. टीमची धावसंख्या पोहोचली ती 60 या धावसंख्येवर. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 चेंडू 10 धावा अर्धशतकासाठी. आता मात्र निलेश कशा पद्धतीने एका लेफ्टी फलंदाजाला गोलंदाजी करतोय ते पाहूया. पुढचा चेंडू निलेशचा शॉट ऑन द चेंडू. या ठिकाणी उंच साठवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. या ठिकाणी परत एकदा झेल या ठिकाणी सुटतोय. एका धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर केलं जातंय. आता मात्र कुठेतरी समीकरण बदलतंय. 1 चेंडू आणि 8 धावा. पण अशक्य असं काहीच नाही. गोलंदाजाची जर साथ मिळालीच तर मात्र या ठिकाणी अर्धशतक होऊ शकतं.
जर गोलंदाजाचा वाईड नो बॉल वगैरे पडला तर मात्र या ठिकाणी संधी राहील, परंतु चांगली फलंदाजी या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या ठिकाणी प्रेक्षकांनी सुद्धा परत एकदा या ठिकाणी लेग साईडच्या टाक मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सोडतोय. पहिली धाव घेतलेल्या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि 44 धाव संख्येवर या ठिकाणी अक्षय नाबाद राहतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत अक्षयच्या या फलंदाजीसाठी. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. नक्कीच अर्धशतक झालं नाही, परंतु अर्धशतकाला सुद्धा लाजवेल अशी फलंदाजी अक्षयच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. सर्वोत्तम हाय स्कोर या ठिकाणी काळमाडी टीम कडून या ठिकाणी झालेला आहे. नक्कीच सुरेश चांगलं या ठिकाणी फलंदाजी तुमच्या टीमने केली. आता मात्र हे आव्हान रोखण्याचं आव्हान सुद्धा तुमच्या समोर असेल, कारण समोरच्या टीम मध्ये सुद्धा विशाल साळुंके सारखा फलंदाज आहे. या स्पर्धेला ट्रॉफी सौजन्य व मार्गदर्शन मान्य श्री सचिन आनंदराव मस्के पाटील मुंबई पोलीस यांचा सन्मान या ठिकाणी स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक या टीम कडून केला जातोय. हा सन्मान गणेश माने यांच्या हस्ते केला जाईल, तरी तो त्यांनी स्वीकारायचा आहे. सचिन चव्हाण प्रमुख सल्लागार बत्तीसरा स्पोर्ट असोसिएशन यांचा देखील या ठिकाणी सन्मान निलेश माने यांच्या हस्ते केला जातोय, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. IT इंजिनियर निलेश माने हे मान्य सचिन चव्हाण प्रमुख सल्लागार बत्तीसरा स्पोर्ट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्याचबरोबर मान्य श्री सचिन मस्के पाटील मुंबई पोलीस यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. तो सन्मान विनोद माने हे करतील. माननीय अमोल माने यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. मारुती सर आपण मंचावरती यायचं आहे, आपल्याला विनंती असेल. मारुती सर आपण मंचावरती यायचं आहे. $65 to win आहे. काळामादेवी स्पोर्ट्स मानेवाडी आणि योद्धा स्पोर्ट्स पनुमरे टॉस साठी कॅप्टन अजय सर स्पीडअप घ्या जरा. 12 मिनिटाचा टायमिंग आहे. दोन्ही टीमचे 12 प्लेयर.
हॅलो. पंचांचा एका धावेचा इशारा. एका धावेने भर पडते. संघाची धावसंख्या 1. 2 धावा झालेत संघाच्या आणि जिंकण्यासाठी संघाला 65 धावेची गरज आहे. 4 ओव्हरमध्ये 65. सुंदर मारल्या चेंडू आणि क्षेत्ररक्षण आहे, परंतु हा षटकार जाण्याचा चान्स आणि हा पंचांनी षटकार दिला आहे, त्यामुळं एका चेंडूत 6 धावा आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ते 8. संघाचं पहिलं षटक टाकतात सुनील यांचा पुढचा चेंडू. पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 4 चेंडू नंतर धावसंख्या होते ते 11. बिनबाद 11. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू टाकलेला आहे आणि एक धाव भेटते संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ते 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12. जिंकण्यासाठी 65 धावेची गरज असताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होते ते 12. 53 धावेची आवश्यकता. 3 ओव्हरमध्ये 53. बॉलरचं नाव काय? गोरख यांचं पहिलं षटक आणि संघाचं दुसरं. धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12. जिंकण्यासाठी 53 धावेची आवश्यकता. पहिला चेंडू सुंदर मारल्या बॉलरच्या दिशेने पटका. 1 धाव पूर्ण होते. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि संघाला 2 धावेची भर. धावसंख्या 14. 7 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 14. गोरख यांचा पुढचा चेंडू निखिल यांना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ते 15. बिनबाद 15. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते फॉलो थ्रो मध्ये आणि 1 धाव मिळते संघाला. धावसंख्या होते ती 16. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16. दुसरं षटक टाकतात ते गोरख. पुढचा चेंडू आणि डिक्लेअर 1 धाव होते पंचाकडून आणि एका धावेची भर होते. धावसंख्या होते 17. 10 चेंडू नंतर धावसंख्या होते ते 17. संघाचे दुसरं षटक टाकतात गोरख. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जातं या ठिकाणी. आणि हा कॅच होण्याचा आणि फलंदाज बाद होऊन तंबूमध्ये परततोय आणि संघाची पहिली विकेट या ठिकाणी निगडी संघाचा पहिला फलंदाज बाद होऊन तंबूमध्ये परततोय. धावसंख्या 1 बाद 17.
नवीन फलंदाजाचं नाव काय? प्रवीण साळुंके. निगडी संघाच्या वन डाऊनसाठी खेळायला आलेले फलंदाज प्रवीण साळुंके. सुंदर असा चेंडू आणि पंचांचा षटक संपल्याचा इशारा या ठिकाणी. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18. जिंकण्यासाठी 65 धावेची आवश्यकता असताना 2 षटकामध्ये निगडी संघाची धावसंख्या 18 होते. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी काळामाडी संघाकडून केली जाते. 2 ओव्हरमध्ये 18 धावा रोखण्यात यश मिळालं काळामाडी संघाला आणि आता जिंकण्यासाठी 47 धावेची आवश्यकता आहे 2 ओव्हरमध्ये. बॉलर कोण आहे रे बाबा? बॉलर कोण आहे? आणि हा कॅच सुटलेला आहे या ठिकाणी. आणि बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय? सुरेश सावंत. आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एका अवंतावर धावेची भर. धावसंख्या 21. सुरेश सावंत यांचा पुढचा चेंडू. सुंदर मारलेला फटका आणि हा षटकार. त्यामुळे संघाला 6 धावेची भर पडते. संघाची धावसंख्या 27. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते, परंतु धावांचा डोंगर उभा आहे. यामुळे 65 धावा जिंकण्यासाठी पाहिजे 4 ओव्हरमध्ये. आत्ता 27 धावे झालेले आहेत. 38 धावेची गरज आहे. संघाचं 3रं षटक टाकतायत सुरेश. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू आणि फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एका धावेवरती समाधान मानावं लागते फलंदाजांना. धावसंख्या 1 ने वाढते. 28. 1 बाद 28. सुरेशांचा पुढचा चेंडू. समीकरण 8 बॉल 37 धाव्यांची गरज आहे निगडी संघाला. 8 चेंडूमध्ये 37 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतं या चेंडूवरती आणि पंचांचा आउटचा इशारा. त्यामुळे धावसंख्या जशी तशी. फलंदाज मात्र बाद होऊन तंबूमध्ये परततोय. धावसंख्या 2 बाद 28. पंचांनी जरा सामना लवकरात लवकर चालू करा. वेळ खूपच कमी आहे. फलंदाज लवकरात लवकर स्ट्राईक घेऊन सामन्याला सुरुवात करा. पुढचा चेंडू. बॅट्समन कोण आहे? निखिल साळुंके. आणि अतिशय सुंदर चेंडू. धावा रोखण्यात यश मिळते ते निगडी संघाला, काळामाडी संघाला. सुंदर मारल्या चेंडू आणि हा चौकार. 4 धावेची भर पडते आणि षटक संपल्याचा इशारा पंचाकडून होतोय. आणि संघाची धाव संख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30. जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 35 धावा. धावसंख्या थोडीशी गपलत झाली. धावसंख्या 32 होत्या. 33 धावेची आवश्यकता आहे निगडी संघाला. 33. 6 चेंडूमध्ये 33 धावेची आवश्यकता.
संघाचं अंतिम षटक घेऊन आलेत अक्षय सोंडुलकर आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय ते सोंडुलकरांना आणि फलंदाज बाद ओव्हरमध्ये तंबूमध्ये परततोय. धावसंख्या 32, जिंकण्यासाठी 33 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 33 धावा. नवीन फलंदाज योगेश खोत. दुसरा चेंडू सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा धावा रोखण्यात यश मिळते ते काळामोडी संघाला. धावसंख्या 32. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. पुढचा चेंडू सुंदर मारलेला फटका आणि कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाला जीवदान भेटतंय. अतिशय सुंदर 2 धावा रोखण्यात यश मिळाले काळामोडी संघाला. धावसंख्या 34, जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता. अतिशय सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या 34. फलंदाज होण्याचा चान्स, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं गच्चाळ म्हणावं लागेल आणि कॅच सुटलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 35. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असं चेंडू आणि ओव्हर संपल्याचा इशारा आणि काळामोडी संघाने हा सामना काळामोडी संघाने हा सामना 29 धावेने जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन.